सांगाल? पालकमंत्री झाल्यानंतर अलिबाग जिल्ह्याचं मुख्यालय आहे आणि या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलंय। रायगड किल्ल्यावर आपण सातत्यानं वंदन करता, आज अलिबागच्या भूमीत राजांना वंदन केलंय। कसं आपण कामकाज रयत हितासाठी करणार आहात? शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, त्यांच्याशिवाय आमचं पाणी हळू शकत नाही आहे। आणि आज आमचे आमदार सहकारी मित्र महेंद्र शेठ यांनी पहिला मान मिळवलेला आहे। अलिबागमध्ये बोलून आमचा जल्लोष केला, सत्कार केला आणि आज इथून शिवाजी महाराज चौकातून आम्ही आता कलेक्टर ऑफिसला मिटिंगला जाणार आहोत। जिल्ह्याच्या विकासासाठी आज मिटिंग आहे आणि माझे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमचे शहर प्रमुख, इतर सर्वच मंडळी आज इथे उपस्थित आहेत। आमचे जिल्हा परिषद सदस्य मेंबर आहेत आणि आम्ही काम करणारे मंडळी आहोत। मी मगाही सांगितलं की आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करू। आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीच्या सगळ्यांना कार्यकर्त्यांना बरोबर जाऊन या जिल्ह्याचा विकास ह्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असावं असं मला वाटतं। हुकुमशाहीला त्या ठिकाणी टक्कर देत किंवा आव्हान जे पेलत आपण पालकमंत्री पदाचा कोट या ठिकाणी चढवलाय, कसं बघता या विधानाकडे? हुकुमशाह किंवा हे काय आम्ही काय बोलणार नाही आहे, कारण आज आम्ही सगळे बरोबर आहोत आणि बरोबर काम करायचं आहे सगळ्यांना घेऊन। दिवस येतात जातात, अदलबदल होत असतो सगळ्या गोष्टीमध्ये। जी काय आता आम्हाला संधी आमचे माननीय मुख्यमंत्री, आमचे माननीय उपमुख्यमंत्री, आमच्या माननीय सुनीताबाईंनी उपमुख्यमंत्री, माझे सर्व आमदार खासदार, माझे सर्व मान्यवर मंडळी, जे मला निवडून देणारे मतदार बांधव, कार्यकर्ते, पदाधिकारी, सगळेच, आमची आई असेल, आमची पत्नी असेल, आमचे भाऊ, मुलगा, बहिणी, सर्वच की ज्यांच्या योगदानातून आज एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा, रायगडचा मावळा आज 4 वेळेला आमदार झाला, मंत्री झालो। फक्त पालकमंत्र्याची जी बाब होती ती आज पूर्ण झालेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस साहेब, सुनीताबाईंच्या सर्वांना सोबत घेऊन कसं काम केलं जाईल महायुतीतल्या घटकांना? कारण की काही ठिकाणी संघर्ष आहेत। ठीक आहे ना, संघर्ष आहे तिथं आम्ही जरा सबुरी करू, परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आम्ही काम करू आणि जे बरोबर सगळे येतील त्यांना घेऊन जाऊ। आता पंडित शेठ काय बोलेल किंवा काय नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। एक जुना माझा मित्र आहे, सहकारी आहे, अगदी जिल्हा परिषदपासून तो पण आमदार होता माझ्या त्या कारकिर्दीमध्ये, आम्ही दोघेही, आणि जुनी मैत्री आहे आणि तडकफडक बोलणं हे त्यांचं काम आहे। तसे आमचे आमदार आहेत तसेच, आणि ठीक आहे त्यांनी काय बोलणं किंवा काय, परंतु आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करायचं ठरवलेलं आहे। जिल्ह्याचं आम्ही 7 आमदार, 2 खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, पंचायत समितीचे सभापती, पंचायत समिती मेंबर, नगरपालिका, महापौर, नगराध्यक्ष, ह्या सगळ्यांनाच बरोबर घेऊन जाऊन आम्ही काम करणार आहे। पण तुम्हाला त्याने शुभेच्छा दिलेल्या आहेत? हो दिल्यात ना, पण ते घेतल्या, स्वीकारल्यात। आता हा पण आला, पप्पू शेठ पण आलेला संजय शेठच्या घरी, आम्ही तिथं आता त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्यात आणि आता इथं शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आम्ही आता मिटिंगला निघालो।